जय जय राम कृष्णा हरे जय पाहता लोचणी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी। रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. पडी हे देह भाव पुरवी वासना, पडी हे देह भाव पुरवी वासना, पडी हे देह भाव पुरवी वासना, पडी हे देह भाव पुरवी वासना. अंतिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे. मागे पुढे उभा राही संभाळी, मागे पुढे उभा राही संभाळीत, मागे पुढे उभा राही संभाळीत, मागे पुढे उभा राही संभाळीत. आलिया आघात निवारया, आलिया आघात निवारया, आलिया आघात निवारया. पडी देह भाव पुरवी वासना, पडी देह भाव पुरवी वासना, पडी देह भाव पुरवी वासना, पडी देह भाव पुरवी वासना. अंतिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे. योगक्षम त्यांचा जाणी जड भाव, योगक्षेम त्यांचे जाणे जड भाव, योगक्षम त्यांचा जाणी जड भाव, योगक्षेम त्यांचे जाणे जड भाव. वाटदा विखरी धरोनिया, वाटदा विखरी धरोनी, वाटदा विखरी धरोनी. पडी देह भाव पुरवी वासना, पडी देह भाव पुरवी वासना, पडी देह भाव पुरवी वासना, पडी देह भाव पुरवी वासना. अंकिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे. तू का म्हणे नाही विश्वास जामणी, कामये आई विश्वास जामणी, तू का म्हणे नाही विश्वास जामणी, कामये आई विश्वास जामणी. पहावे पुराणी विचारोणी, पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी. पडी देह भाव पुरवी वासना, पडी देह भाव पुरवी वासना, पडी देह भाव पुरवी वासना, पडी देह भाव पुरवी वासना. अंतिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे. ओंकार कुमारी, ओंकार कुमारी, ओंकार कुमारी, ओंकार रुक्माई. आ
हरी बोला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव देव होय गुरु देव होय गुरु बड़े देह भाव पूरा विवासना बड़े देह भाव पूर्वा विवासना बड़े देह भाव रविवासना पूर्वा विवासना बड़े देह भाव पूरा विवासना बड़े देह भाव पूर्व विवासना बड़े देह भाव पूर्व विवासना आपणाची देव होय गुरु आपणाचे देव होय गुरु पढ़िए देह भाव पूरा विवासना 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 आतीते अपना न्यावे अंतते
अंतिते अपना पासी अंतिते अंतिते अपना अंतिते अपना अंतिते अपना अंतिते राधा अंतिते अपना अंतिते अपना अंतिते
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया योगक्षम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरणिया तुका म्हणे नाही विश्वास जा मणी पहावे पुराणी विचारोनी पडी हे देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन तुझारे चरणा संताजिया तुझारे चरणा संताजिया साग गग साम मम मद द नि द प म ग रे सा साग गग साम मम मद द द नि द प म ग रे सा नि द द नि प द म प म ग म रे ग प म ग रे सा नि द द नि प द म प म ग म रे ग प म ग रे सा दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरू दासे तुका बाबाजी सद्गुरू दासे तुका बाबाजी सद्गुरू दासे तुका सा सा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरणव रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमेरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 विठ्ठल. माईकचा आवाज व्यवस्थित करा, नाही तर माईक तरी बदला काका. माईक बदला किंवा आवाज रिटर्न चांगला येऊ द्या. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पुरवे वासना, अंती ते आप. पडिये देह भाव पुरवे वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे प्रस्तुत. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. ब्रह्मांड नायक जगतच्या जगाचा नियंता परमपिता परमेश्वर भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादानं श्री संत भगवान बाबा व श्री संत वामनभाऊ सेवा मंडळ सेक्टर 10 कोपर खैरणे नवी मुंबई या ठिकाणी भाऊबाबांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्तानं अखंड नाम सप्ताह 24 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे आपलं हे दुसरं तप पूर्ण होतं आहे आणि खूप भक्तिभावानं आपण सगळेजण मिळून या कार्यक्रमाचं नियोजन करता. या सप्ताहामध्ये अगदी दुसऱ्याच दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प भाऊबाबांच्या चरणावर अर्पण करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण जितेंद्र महाराज आवारे आहेत. श्री माऊली मृदंग वारकरी शिक्षण संस्था त्यांच्याकडे या कार्यक्रमाचे व्यासपीठ आहे आणि ही सेवा माझ्याकडे यावी याच्यासाठी आपल्या मंडळाच्या वतीनं मला संपर्क करण्यात आला आणि आग्रह करण्यात आला, दीदी माझं नाव पण घेऊ नका. म्हणून आपल्या सगळ्यांच्यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक मंडळी सर्व भाऊबाबांचे उपासक मंडळी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. हे माझं महत् भाग्य आहे. दुसऱ्या दिवसाचं पुष्प आपण बाबांच्या चरणावर अर्पण करणार आहोत. खूप गोड नियोजन. मुंबई शहर त्याच्यामध्ये नवी मुंबई दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे एवढी धावपळ आहे की आम्हाला इथून इथे यायला 3 तास लागले. गावाकडनं तिकडे यायला जेवढा वेळ नाही लागला ना, इथे कल्याणमध्ये एंट्री केल्यानंतर तिथून पुढे एवढा उशीर लागला आम्हाला. तर इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. एवढं धावपळीचं तुमच्या सगळ्यांचं जीवन आहे, पण एवढ्या धावपळीमध्येही भाऊबाबांच्या अगदी पुण्यतिथी पर्व काळावरती तुम्ही एवढ्या उत्साहानं हा कार्यक्रम घडवून आणता. हे तुमच्या जीवनातल्या पुण्याईचं, तुमच्या भाग्याचं आणि बाबांच्या आशीर्वादाचं हे प्रतीक आहे. म्हणून एकदा तुम्हीच तुमचं कौतुक म्हणून टाळी वाजवून घ्या आपण आपल्यासाठी. खूप गोड नियोजन करता. तुमच्या सगळ्यांची उपस्थिती, या सगळ्या गोष्टी पाहून, हे नियोजन पाहून, पत्रिका असेल, नियोजन असेल, महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी आपण सर्वांनी एका पत्रिकेत एकत्र आणली. गुणजनांची देखील अगदी खूप चांगली या ठिकाणी गुणजनांचं नियोजन लावलेलं आहे. गायनाचार्य हरिभक्तपरायण संतोष महाराज मालकपुरे, आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज भंडारी, या माझ्या दोन्ही दादांसाठी जरा जोरात टाळी वाजवा. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण जितेंद्र महाराज आवारे आहेत आणि हरिओम महाराज आवारे आहेत. या दोघांसाठी, मृदंगाचार्यांसाठी आपण टाळी वाजवूयात. त्याचबरोबर सर्व हरिभक्तपरायण मंडळी, चोपदार असतील, विनेकरी असतील, टाळकरी असतील, सर्व वारकऱ्यांना मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे आणि हार्मोनियमची साथ देणाऱ्या हरिभक्तपरायण बाबांना देखील माझं वंदन आहे. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं शूटिंग आहे. आपल्या चॅनलचं नाव कळेल का? निलेश वायबसे आणि छंद भक्तीचा हे यूट्यूब चॅनल आहे. या दोन्ही दादांच्या चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाला एक जिवंतपणा राहणार आहे. दोघांचंही कौतुक आहे. सर्व महिला, माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी, आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. आम्ही इथपर्यंत पोहोचेपर्यंत आणि अगदी ही तारीख दिल्यापासून इथपर्यंत पोहोचेपर्यंत फुंदे बाबांचा खूप अट्टहास होता. दीदी लवकर निघा, लवकर या, वेळेवर या. बरीचशी मंडळी मला फोनवरती बोलली, पण सगळ्यांची नावं काही माहिती नाहीत आणि कुणाचं मी नामोल्लेख करावा अशी आजसुद्धा कुणाला नाही आहे. वेळ न घालवता आधीच यायला मला उशीर झाला आहे, त्याच्यामुळे वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि पर्वकाळ भाऊबाबांच्या पुण्यतिथीचा आहे. भाऊबाबांच्या पुण्यतिथीसाठी सप्ताह आपण कुठे बीड, अहमदनगर या जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र येऊन करावेत नवल नाही. भाऊबाबांच्या पुण्यतिथीचे सोहळे केवळ महाराष्ट्रातच त्या ठिकाणी सप्ताहाच्या रूपाने साजरे होतात, यातही नवल नाही. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बाबांच्या आठवणीमध्ये, बाबांच्या स्मृतीमध्ये पुण्यतिथी पर्वकाळावर सप्ताह होतात.
अगदी कमी वेळामध्ये कमी काळामध्ये काय म्हणतात ना की वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, ईश्वराचा अवतार असणारे सद्गुरू भगवान बाबा की ज्यांनी जगाला शांती, स्थिरता, संयम, समाधान आणि ऐश्वर्य या अनेक सद्गुणांचा वसा वारसा ठेवा समाजाला ज्यांनी दिला असे सद्गुरू भगवान बाबा बाबांच्या पुण्यतिथी पर्व काळावरती अगदी शहरात सप्ताह होतात नवल नाही, खेडोपाडी वाडी वस्तीवर सप्ताह होतात नवल नाही, प्रत्येक घरामध्ये भाऊबाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी फोटोला प्रतिमा असेल, त्या दिवशी भजन असेल, अन्नदान असेल. नाही आम्ही 1000 लोकांचं अन्नदान करू शकत, किमान 5 वारकऱ्यांना बाळगोपाळांना जीव घालण्याची पद्धत आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. आणि हे बाबांच्या जीवनाला प्राप्त झालेली सफलता किंवा आपल्या अंतःकरणातली जी भक्ती आहे ना, जो सद्भाव आहे ना, तो विकसित झालेला आहे. खरं तर भाऊबाबांच्या या पुण्यतिथी पर्व काळावरती हा भव्य असा महायज्ञ, याच्यामध्ये माझ्याकडे ही सेवा आली, हे माझं महत् भाग्य आहे. आणि सेवेसाठी मी जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे की या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराया श्री विठ्ठलाचा आपल्या भक्ताबद्दल भाव कसा आहे तो सांगतायत, तो मांडतायत. अभंगाचा अर्थ सांगते मी तुम्हाला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा आहे आपणची देव होय गुरु, की जो भक्तासाठी स्वतःचं देव पण विसरतोय, एवढं प्रेम भगवंताचं आपल्या भक्तावरती आहे. काय करतोय भगवान? भक्ताचं अंतकरण जाणतोय. पढिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. भगवान काय करतो? मागे पुढे उभा राहे संभाळीत. भक्ताच्या मागे पुढे भक्ताची काळजी घेण्याचं काम भगवान परमात्मा करतो. आलिया आघात निवारया, योग क्षमतांचा जाणी जड भारी, वाट दावी करी धरून या, हा भगवंताचा भाव आहे. आणि विश्वास जर नसेल तर तुका म्हणे नाही, विश्वास ज्या म्हणीन पहावे पुराणी विचारुणी. भगवंताचं प्रेम ज्या अभंगामध्ये व्यक्त केलेलं आहे, असा सुंदर अभंग सप्ताहाच्या दुसऱ्याच दिवसाच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आता लक्षात घ्या, अभंग माझ्या जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणजे सामान्य संत नाहीत. जगद्गुरू तुकाराम महाराज असे संत आहेत, ते देवाच्या मागे मागे चालतात नवल नाही, देवच महाराजांच्या मागे मागे चालतोय. देव महाराजांच्या मागे मागे चालतोय. कितीतरी प्रमाण आहेत. एके ठिकाणी सांगितले महाराजांनी, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविशी हाती धरोणिया, चालविशी हाती धरोणिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविशी हाती चालविशी हाती धरोणिया, जेथे जातो तेथे तू माझा खूप छान. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती. महाराज देवाच्या मागे चालतात तमल नाही, तुकोबारांची भक्ती अशी आहे, भगवान तुकोबारांच्या मागे मागे चालतात. प्रसंग सांगेन मी तुम्हाला, सगळ्यांनी कान देऊन ऐका. माझा आवाज शेवटपर्यंत येतोय ना? महिला मंडळ झोपल्या का काय? नेटवर्क मध्ये राहा, आउट ऑफ कव्हरेज जाऊ नका. कान देऊन लक्ष देऊन सगळेजण ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. प्रसंग फार गोड आहे. तुकोबारा एवढे महान भक्त आहेत ना, एवढे महान.
तुकोबराय वारकरी संप्रदायाचा कळस आहेत नवल नाही. तुकोबरायांनी 5व्या वेदाची निर्मिती केली नवल नाही. माझे जगद्गुरु तुकोबराया खूप महान आहेत, खूप महान, एवढे महान की आभाळा सुद्धा त्यांच्या आध्यात्मिक उंचीसमोर ठेंगणं आहे, बुटकं आहे, एवढे महाराज महान आहेत. एक प्रसंग सांगते मी तुम्हाला. जगद्गुरु तुकोबराया घरातून उठलं की भंडारा डोंगरावरती जायचं. भंडाऱ्यावर कधी भामचंद्रावरती भजन करत बसायचं. जिजामाता महाराज गेले ना घरातून बाहेर तर जिजामातानं घरात भाकरी बनवाव्यात आणि महाराजांना जेवण घेऊन जावं, भाकरी घेऊन जाव्यात. थोडंसं माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. मालकानं जर महिन्याला पगार दिला तर तुम्ही काजू बदाम टाकून शिरा करू का, तूप टाकून शिरा करू का हे विचारता. पण खरं सांगा, 2 महिने जर तुमच्या हातात पगारच दिली नाही तर खरंच तुम्ही शिरा तुपाचा शिरा करताल का हो? नवी मुंबई नाही ना? काय प्रामाणिक आहेत तुम्ही? खरं खरं बोलताय. नाही करणार. पण तुकोबरायांच्या ज्या पत्नी आहेत ना जिजामाता, खूप बडबड करायच्या महाराजांना, खूप बडबड करायच्या. पण सांगू, महाराज जोपर्यंत जेवत नाहीत ना तोपर्यंत त्या जेवत सुद्धा नव्हत्या. आता फक्त तुम्ही फोन लावता, डबा घेतला का, जेवण केलं का, का घरी येता जेवायला, फक्त विचारता. आणि तुमचे मालक जर म्हटले ना नाही तुझी तू जेवण करून घे, तुम्ही रेडी असता जेवण करून, तरी म्हणता नाही वाट पाहते मी तुमची, पण तुम्ही जेवण करून तयार असता. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नी आहे जिजामाता, जोपर्यंत महाराज जेवण करत नाहीत तोपर्यंत त्या जेवत नव्हत्या. बरं, महाराज जेवायला काही घरी येत नव्हते, डबा सोबत घेऊन जात नव्हते. उठलं झोपेतून की भगवंताचं भजन करत निघावं. महाराजांची अवस्थाच अशी झाली होती. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद. घरातून उठले की महाराजांनी डोंगरावर जाऊन भजन करत बसावं. माझी माझ झाली अनावरी वाचा, माझी माझ झाली अनावरी वाचा, माझी माझ झाली अनावर वाचा, माझी माझ झाली अनावर वाचा, माझी माझ
टाळी वाजवा आपण संतोष मार्गांचा. दोघेही गुणी आहेत, दोघांचे आवाज सुरेल आहेत, तयारी आहे दोघांची. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे भंडाऱ्यावर जावं, जिजामातेनं भाकरी बनवाव्यात पाठीमागून जावं. डोंगर चढायचा उतरायचा महाराज, कधी भंडाऱ्यावर कधी घोराड्यावर. एक दिवस जिजामाता म्हणतात, का हो महाराज कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जा. डोंगर चढायचा आणि उतरायचा का सोपं वाटतं तुम्हाला? महाराज म्हणतात, ताऊ तू जेवण करत जा, माझी वाट नको पाहत जाऊ. भाकरी घेऊन यायची काही गरज नाही, आम्हाला कुठं भूक लागते. भगवंताच्या नामाचा आहार आम्ही केला की बस, आम्हाला आमचंही भान राहत नाही. जिजामाता म्हणतात, तसं नाही महाराज, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. अजून 10 डोंगर चढायची वेळ आली तरी चालेल, पण तुम्हाला जेवू घातल्याशिवाय मी जेवणार नाही. ज्या पतीचं रुपया एवढंही संसाराकडे लक्ष नाही, ज्या बाईनं कधीच गळ्यात आपल्या सोन्याचे मणी किती आहे काळे मणी किती त्याचं गणित घातलं नाही, जिनं स्वतःच्या जीवनामध्ये आपल्या कपाळावरचं कुंकू हाच आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार आहे. आणि हे सत्य बरं, सौभाग्यवती स्त्रीच्या जीवनामध्ये तिला किती तोळे सोनं आहे हे महत्त्वाचं नाही, तिच्या कपाळावरचं कुंकू किती सुखी आणि समाधानी आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जिजामाता म्हणतात, अजून 10 डोंगर चढेल महाराज, पण तुम्ही जेवण केल्याशिवाय जेवणार नाही. आपल्या पत्नीच्या अंतकरणातला तो भाव पाहून महाराज म्हणतात, ताऊ तुला एक युक्ती सांगतो. काय? वाट चढायच्या अगोदर कान पाय वाटेला लाव, जी वाट विठ्ठलाचं भजन करेल समजावं मी तिकडे. महाराज माणसाचं तोंड लवकर भजन करा ना, तुम्ही म्हणताय की वाट भजन करते. अहो तू प्रयोग करून पहा. जिजामाता दुसऱ्या दिवशी भाकरी घेऊन आल्या, वाटेला कान लावला आणि त्या वाटेतून विठ्ठलाचा भजनाचा आवाज आला. एवढा गोड, आपण सगळेजण माझ्यासोबत ते भजन करणार आहात. ती वाट विठ्ठलाचं भजन करायला लागली. कसं? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, थोडासा अभ्यास करा. जगद्गुरु तुकोबारायांची पायवाट विठ्ठलाचं भजन करते. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. जणाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या तोंडाला विठ्ठल येत नाही. जिजामाता तीच वाट धरून वरती चढत गेल्या. तुकोबारायांचं दर्शन झालं, अश्रूने डोळे पाणावले, नतमस्तक झाल्या. विचार करा, ज्या साधूची पायवाट विठ्ठलाचं भजन करते ते साधू किती महान असतील. त्या
या साधूची भक्ती सुद्धा विशेष आहे. किती विशेष आहे. तुकोबरा असे संत आहेत ते देवाच्या मागे चालतात, नवल नाही देवच त्यांच्या मागे चालतोय. अशी भक्ती जीवनामध्ये भक्ती अशीच करा माझ्या ताई दादांनो. आपण भगवंताच्या मागे मागे चालतो, नवल नाही त्यांना आपल्या मागे चालावं अशी भक्ती करा. आपण मंदिरात जातो, नवल नाही त्यांना आपल्या घरी यावं, आपलं घर मंदिर व्हावं अशी भक्ती करा जीवनात. आपण देवावर रुसतो, देव आपल्यावर रुसतो, नवल नाही आपण त्याच्यावर रुसावं अशी भक्ती करा. आपण त्याचं उचिष्ट प्रसाद म्हणून खातो, नवल नाही त्यांना आपलं उष्ट खावं. आपण त्याच्यासाठी रडतो, नवल नाही त्यांना आपल्यासाठी रडावं. आपण त्याचं भजन करतो, नवल नाही त्यांना आपलं भजन करावं. ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा. प्रश्न पडेल तुम्हाला, देव कुठं भक्ताचं भजन करतो का? का करत नाही? वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त आहे, ती भगवंताचं भजन करते, नवलच नाही भगवानच तिचं भजन करतात. तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटराणी हो गई, कान्हा की पटराणी हो गई. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा. ती राधा भगवंताचं भजन करते, नवल नाही भगवानच तिचं भजन करतात. आणि सारं जग सुद्धा कृष्ण अगोदर म्हणत नाही, अगोदर राधा म्हणतात, नंतर कृष्ण म्हणतात. श्याम राधे कोई कहता, कहते राधे श्याम, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम, राधा के बिना श्याम राधा 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 के बिना श्याम राधा, कहते राधे श्याम रे, जन्म जन्म के भाग जगा दे राधा का नाम, जन्म के भाग जगा दे बोलो राधे, बोलो राधे, राधे 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 भगवान राधा, राधा कृष्ण म्हणते नवल नाही, भगवंतच राधा राधा म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी तुकोबरायांच्या जीवनात लागू आहेत. तुकोबरायांच्या भक्तीला साजेश आहेत. महाराज देवासाठी रडतात, नवल नाही देव त्यांच्यासाठी रडतोय. महाराज भगवंताचं भजन करतात, नवल नाही भगवान त्यांचं भजन करतोय. महाराज देवावर प्रेम करतात, नवल नाही देवच महाराजावर प्रेम करतोय. त्याच प्रेमाचा पुरावा अभंगाचं पहिलं चरण. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा
असा भक्ताबद्दल प्रेम भाव आहे. कसं प्रेम आहे तर आपणची देव होय गुरु. भगवंतावर आपण प्रेम केलं ना देव आपल्यावरही प्रेम करतो. पण सांगू तुम्हाला तुमच्या आमच्या प्रेमाचा विषय हा प्रपंच असतो. प्रेमाचे दोन प्रकार आहेत. एक प्रापंचिक प्रेम आहे आणि एक परमार्थिक प्रेम आहे. परमार्थिक प्रेम हे भगवंताला जोडतं आणि प्रापंचिक प्रेम हे जोडलेल्या माणसाला तोडतं. तुम्ही म्हणाल कसं? कारण इच्छा आपल्या काय अपेक्षा असतील त्या पूर्ण नाही झाल्या, किती प्रेम भाव दाखवला आणि आपल्या इच्छित पूर्ण नाही झालं तर माणूस लगेच म्हणतोय काही कामाचं नाही, हे उपयोगाचं नाही. एक उदाहरण सांगते तुम्हाला. व्यावहारिक जे प्रेम आहे ना ते व्यावहारिक प्रेम हे वस्तूवरून आहे, एखाद्या गोष्टीवरून आहे. आणि व्यावहारिक प्रेम हे चिरकाल न टिकणारं आहे, न टिकणारं. परमार्थिक प्रेम हे चिरकाल टिकणारं आहे. व्यावहारिक प्रेम हे जास्त काळ टिकत नाही. आणि व्यावहारिक प्रेम हे केवळ माणसावरच असेल असं नाही, कधी कधी वस्तूवरही माणसाचं प्रेम असतं. कशावर? आता महिला मंडळाचं खरं खरं प्रेम कशावर असतं? सोन्याच्या दागिन्यावरती असतं. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, व्यावहारिक प्रेम आणि परमार्थिक प्रेम. व्यावहारिक प्रेमाबद्दल छोटंसं उदाहरण आहे का. आत्ता संक्रांत झाली की नाही? संक्रांत म्हणजे आमच्या महिलांचा पोळाच. म्हणजे एवढा सण भारी असतो ना महिलांसाठी खूप. असंच एक गाव होतं. त्या गावामध्ये, त्या नगरीमध्ये, त्या शहरामध्ये एक श्रीमंत घरातली बाई, तिला दागिन्याचा खूपच छंद. सोनं म्हटलं की सोन्यापुढे सणाची सुद्धा किंमत नाही, एवढं तिला सोनं प्रिय. सण आला की मालकाला म्हणायचे, बंडीचे बाप्पा. तो म्हणायचा काय? यस मॅडम. अहो या सणाला काय दागिना घेता? तिला सर्वच दागिने होते बरं, सर्वच होते. किती दागिने होते तिला? पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरपटा हातात नथ घालून सारा ताट मात करुणे नेसले नेसले शालू पैठणचा नेसले शालू पैठणचा खूप छान. दोघांसाठी टाळ्या आणि मृदंगाचार्यांसाठी सुद्धा मी टाळ्या वाजवते. नाव ठेवू नका कुणी ग बाई, मला नाव ठेवू नका कुणी. का पुतळ्या डोरलं
साकळ्या पैंजण पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर पठार नाकात नथ घालुनी नाकात नथ घालुनी सगळा थाट माट करुणी सगळा थाट माट करुणी नेसले ग शालू पैठणचा खूप दागिने होते तिला खूपच दागिने आणि तरी पण सोन आला ना ती मालकाला म्हटली बंटीचे पप्पा तो म्हटलं यस मॅडम या सणाला कोणता दागिना घेता तो म्हटला तुला सगळेच दागिने आहेत ग आता कुठला दागिना घ्यायचा ती म्हणते मला ना सणाला नथ पाहिजे त्यानं सांगितलं मागच्या सणाला 2 ग्रॅमची नथ केली तुला आता काय करायची नथ ती म्हटली ती 2 ग्रॅमची मग मला आता 2 तोळ्याची नथ पाहिजे नथ कुठं 2 तोळ्याची असते का माझ्या ताईंनो बरं 2 तोळ्याची नथ काय तो 10 तोळ्याची घेईल पण नाक तुटून जाईल ना पण बाईला त्या गोष्टीचं लक्षच नाही तो म्हटला अगं 2 काय 10 तोळ्याची घेतो पण आपलं नाक जसं असेल नाकाच्या मापानं नथ घालावी ती म्हटली आता माझ्या नाकाचं माप काढायचं नाही 2 तोळ्याची म्हणजे 2च तोळ्याची नथ पाहिजे श्री हट्ट आहे तो म्हटलं ठीक आहे आता कांदे काढायचे दिवस आले कापूस वेचायचे दिवस आले तुळसाची खुरपण आली आता कुठे या गिरायकाच्या नादी लागत बसा मग तो काय केला गेला सोनार मामाकडे सोनार मामाला म्हटलं सोनार मामा सुंदर 2 तोळ्याची नथ तयार करून द्या नथेचे पण 2-3 प्रकार आहेत आणि आपल्या बीड जिल्ह्यात नगर जिल्ह्यामध्ये एक वेगळा प्रकार आहे वेगळाच प्रकार ते मोठा गाडा एक मोरपंखीनं ते कोल्हापुरी नथ मोरून तो गाडा नाकात घालून चहा प्यायचा फार कठीण तो गाडावर उचलून धरा मग बशी तोंडाला लावा तेवढ्यात जिनं चहा दिला ते म्हणा अक्का काय गोड नथ घेतली सटकलाच गाडा पडला ना चहात बरं चहात पडू नका पण त्या नाकातलं सगळंच मटेरियल विचारूच नका आणि आपल्याच भागात गाडा आहे तो दुसरीकडे कुठं पाहायला भेटत नाही तर मला सांगायचं तुम्हाला त्या बाईनं म्हटली मला 2च तोळ्याची नथ पाहिजे तो मालक गेला आणि त्यानं सोनाराकडून 2 तोळ्याची नथ करून आणली बरं कारण कामाचे दिवस तोंडावर आले होते तो म्हटला नको नादी लागायला हिच्या रुसून माहेराला गेली तर यायची नाही काम होईपर्यंत त्यानं नथ घेतली तिला एवढा आनंद झाला तिनं नथ पाहिली कपाटाच्या समोर गेली नाकात घातली नाकपुडीच खाली गेली तिनं दोरानं वर बांधली नव्हतं आणि कपाटात अशी पाहायची नाकपुडी फुगवायची तेवढ्यात तिचे मालक म्हटले पप्याचे माय काय गोड नाक दिसतंय ग तुझं अख्ख्या कोपर खायराण्यामध्ये तुझ्यासारखं नाक नाही बघ एवढं गोड दिसतंय तिला समाधान कुठं होत आहे गल्लीतल्या राधा आसरा दगडा धोंडा केसरा मंडा सुरेखा कांचन शीतल मेघा श्यामा सगळ्यांना बोलावलं एका हातात चहाचा कप द्यायची आणि दुसऱ्या हातात नथ ठेवायची म्हणायची पहा ना आमच्या पप्याच्या बापानं काय गोड नथ घेतली व 2 तोळ्याची बाया पण एवढ्या विचित्र तुम्हाला सांगते चहा पीपर्यंत तिला म्हणायच्या बाई लक्ष्मीसारख्या दिसतालो काय गोड नथ दिसेल तुम्हाला काय सुंदर नथ दिसेल तुम्हाला चहा पीपर्यंत आणि चहा पिऊन घराच्या बाहेर पडल्या की म्हणायच्या बाया म्हशीच्या नाकात व्यसन घातल्यासारखी दिसली ही आधीच काळी त्यात ही मोठी पिवळी नथ एक तर म्हणायची बाई दुसरं भुताडच दिसले बाया काय काय बोलतील काही सांगता येत नाही पण जो बायांनी कौतुक करावं तो फुगायची ती तिला भारी वाटायचं ना हिला नथ दाखव तिला नथ दाखव उद्या संक्रांत आदल्या दिवशी तिनं कशात नथ टाकली तिला लक्षच नाही बाबा कशात नथ टाकली लक्ष नाही दुसऱ्या दिवशी पहाटे सुटली स्नान केलं भरजरी वस्त्र अंगावर घातलं पितळी डावा घेतला कानात झुंबर पायात पैंजण कमरेला कंबरपट्टा गळ्यात अनेक प्रकारचे अलंकार घातले हातात पाटल्यान तिला ती नथ घालायची होती नथच सापडत फिरून ती 2 ग्रॅमचीच नथ सापडायची पण 2 तोळ्याची काही सापडना परेशान झाली ती तिनं बेड पाहिलं कपडे पाहिले कपाट पाहिलं हॉल पाहिला किचन पाहिलं सगळं घर तिनं पायाखाली घातलं पण तिला नथ काही सापडली नाही गल्लीतल्या बाया म्हटल्या अक्का चला ना वाण द्यायला ती म्हटली वा पुढं आलेच मी काय झालं तुम्हाला काही विचारू नका रडत बसली घरामध्ये बाया म्हटल्या बाई सणासुदीची रडते हिच्या नको नादी लागायला बाया गेल्या बरं बाया गेल्या आणि आपल्या गल्लीतल्या बाया दिसल्या तर माणूस विचारतं का नाही आमच्या घरचं कसं काय आलं नाही म्हणून यानं विचारलं हे माणूस चौकात बसलेलं होतं ह्यानं विचारलं अक्का आमच्या घरचे कसं काय आले नाही त्या बायाने सांगितलं ते घरात रडत बसलेत काय झालं म्हणे जाऊन विचारा ते होतं पारावर बसले त्यानं टुनकन उडी मारली पळतच गेलं घराकडं दारातूनच रडलं ए पप्याची माय ती म्हणते काय झालं तुला कसं सांगू मोठ्यानं रडायला लागली अय नवी मुंबई मोठ्यानं रडायला लागली ती कसं सांगू काय झालं तुला
तुम्ही आणली होती. याच्यात पायाखालचीच माती सरकली बाबा, कारण बोलणं कोड्यात होतं. तुम्ही आणली होती. हा म्हटलं मी काय आणली होती, मी काहीच नव्हती आणली. ती म्हणते तुम्हीच आणली होती. काय? 2 तोळ्याची. याची ट्यूबलाईट पेटली नव्हतं. ह्याचा जीवात जीव आला. बीपी कमी झाला याचा, म्हणजे वाढला होता, कमी झाला. हा म्हटला नथ का? हा. मग घाल ना नाकात, वाण द्यायला जा. सणासुदीला कुठं रडत असतात का बाईनं? कसं सांगू तुम्हाला काय झालं? कुठं पडली सापडा. एवढी मोठ्यानं रडायला लागली. तो माणूस म्हणता ग तू या घरची लक्ष्मी, लक्ष्मी ना असं सणासुदीला रडायचं नसतं ग. तुला कसं सांगू बाप्याची माय, रडायचं नसतं. ती म्हटली नाही रडत, पण नथ मला सापडना. तिचं रडणं चालूच. तो म्हणतो हे बघ तू रडू नको, तुझी नथ मी शोधू लागतो. त्यानं सगळं घर पाहिलं, त्याला नथ काही सापडली नाही. हिचं काही रडणं थांबना आणि नथ काही सापडना. तो म्हटलं तू रडू नको म्हणलं ना तुला, कशाला पाहिजे तुला 2 तोळ्याची नथ? आपली 2 ग्रॅमची घाल. तुला पुढच्या सणाला 10 तोळ्याची करतो, पण आता 2 ग्रॅमची घालून जा. ती म्हटली नाही मला 2 तोळ्याचीच घालायची होती. कशाला? सेल्फी काढायची होती. मुंबई सेल्फी काढायची होती तिला. हा म्हटलं काय डोक्याला ताप झालाय आता. तो वैतागलेला होता सणासुदीचा. त्यानं फोनला हॅलो सोनार मामा 2 तोळ्याची नथ तयार ठेवा, आलोच मी दुकानात. हिच्या लक्षात आलं बरं आता हे जाणार आहे नथ आणायला. हिनं विचारलं चहा ठेवू का? तर म्हटलं मला जिवंत ठेवायचं असेल तर ठेव चहा. मग तिनं गॅस पेटवला, पात्र ठेवलं, पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकली, साखरेचा डबा खाली घेतला, झाकण उघडलं ना अशी ओंजळ भरून साखर वर घेतली. त्या साखरेतच नथ आली, जोरात चिरकली. याला वाटलं चिटकली शेगडीला, आता काही खरं नाही. हे म्हणतात काय झालं? सापडली माझी नथ सापडली. ती म्हटली मी चालले वाण द्यायला, तर तुम्हीच चहा तयार करा, तुम्हीच प्या. चालले मी वाण. याला चहा करायला बसवलं. महिलांना काय आवडतंय? सोनं. म्हणजे माणसाचं जे प्रेम आहे ना, इथे बाईनं पतीपेक्षा नथीला जास्त महत्व दिलंय. नथीवरती, नाकातल्या नथेवरती जास्त प्रेम करते. हे व्यावहारिक प्रेम आहे, हे व्यावहारिक प्रेम आहे. पण हे सुद्धा कायम नसतं. काय माणूस दागिने किती दिवस हाऊस असते? सुरुवातीला 1 महिनाभर, वर्षभर दागिन्यांची हाऊस वाटते, नंतर नाही. व्यावहारिक प्रेम आणि परमार्थिक प्रेम या 2 प्रेमामध्ये फरक आहे. व्यावहारिक प्रेम हे कालांतरानं कमी 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 होत जातं, पण परमार्थातलं प्रेम हे वाढत जातं. मला सांगा प्रपंचामध्ये जसं वय वाढेल तशी माणसाची किंमत कमी होते का वाढते? हो कमी होते. आणि परमार्थात सुख घडा घडी वाढू लागे. मृदंगाचार्य बाबांसाठी जरा टाळी वाजवा ना जोरात, अगदी जोरात. खूप छान, खूप छान. ऐका ना माझ्या ताई दादानो, एवढा भाव असेल तरच पडे ये देह भाव पुरवी वासना अंती ते आपण पाशी न्यावे. आता पुढे विस्तार करायला वेळ संपली आपली. मागे पुढे उभा राही सांभाळिता आली आघात निवारया. योगक्षमत्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. हाताला धरून जर कोणी घेऊन जात असेल तर ते देव आहेत. आणि शेवटी तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी. तू
खूप छान आणि खूप गुणी मुली. आपल्याकडे मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. चकलंबा गाव म्हणजे भगवानगडाच्या पूर्व दिशेला 10-15 किलोमीटरवरती. त्या गावात आपण मागच्या 15-16 वर्षापासून मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो. जुनं देवस्थान आहे सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान. संस्थांचा जीर्णोद्धार आणि त्या अंतर्गत ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था. छोटे छोटे असे 250 मुली आहेत आपल्याकडे शिकायला. 250. घरात 2 पोरी सांभाळायच्या अवघड असतात. आणि संतोष महाराजांना मला सांगायला आवडेल की पहिला चक्रधार शिकवलाय त्यांना मी, पण दुसरा त्यांनी मनाने तयार केला. हे कौतुक आहे त्यांचं. ते मनानं ताना तयार करतात, मनानं चक्रधार पलटा तयार करतात. म्हणजे वय त्यांचं किती आहे. तर या गोष्टीचं मी पण कधी कधी चकित होते. आणि मी आज निघाली इकडे. त्या म्हटलं तिथे कुठे चाललात. म्हटलं चालले मुंबईला. त्या म्हटलं आम्हाला पण यायचं मुंबई पाहायला. म्हटलं ठीक आहे तुम्हाला घेऊन जाते, तुम्हाला लोकांना दाखवते चला. तर हट्ट करून आल्यात त्या आज माझ्यासोबत. अशा खूप मुली आहेत आपल्याकडे. 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात, मुली पखवाज वाजवतात, मुली गायन करतात. 18 पुराणांच्या कथा तिथे शिकल्या जातात. खूप मुली तयार झाल्या. बऱ्याच आपल्या संस्थेत तयार झालेल्या 7-8 मुलींनी संस्था टाकल्या, मुलींच्या वारकरी शिक्षण संस्था. म्हणजे ही संस्थेची प्रगती आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या मुली आपल्याकडे शिकणार आहेत. आपल्या मुंबईच्या भागातल्या सुद्धा मुली माझ्याकडे अभ्यासासाठी आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र, कर्नाटक, ज्यांना मराठी जमतं अशा मुली आहेत शिकायला. तर बस हे का सांगते आहे मी तुम्हाला, तर त्या संस्थेमध्ये मुलींना शिक्षणाची फीस नाही, राहण्याची फीस नाही, फक्त जेवणा खाण्यात घेतल्या जातं खर्च. कारण कुठलीच राजकीय शासकीय मदत नाही. बरं मामा काका, राजकीय शासकीय मदत नाही. तरी पण हे काम मी ताकदीनं करते. का तुमच्यासारख्या लोकांना मी रोज विनंती करते की आम्ही एक चांगलं काम करतोय, त्या कामाला टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही सगळेजण आम्हाला मदत करा. आणि रोज लोक मला मदत करतात. त्यातून खूप चांगल्या पद्धतीने त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांना जेवण असेल, त्यांना शिकवायला. मी जर बाहेर कार्यक्रमाला गेले तर 2-3 त्यांना शिकवायला आहेत. पगारी शिक्षक आहेत, आध्यात्मिक शिक्षण देणारे. नित्य हरिपाठ, रोज कीर्तन आहे. ही छोटी छोटी लेकरं कीर्तनं करतात. यूट्यूबवरती कल्याण स्वामी संस्थान नावाचं यूट्यूब चॅनल सर्च करा किंवा कैवल्य साम्राज्य नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती या सगळ्या अशा छोट्या छोट्या लेकरांची कथा कीर्तनं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जी संस्था आम्ही चालवतो किंवा ज्या मठाचं बांधकाम आम्ही करत आहोत, त्या मठाच्या कामात किंवा या लेकरांच्या सेवेमध्ये आपली एक कष्टाची वीट लागू द्या.
त्यांना एक वेळच्या जेवणाची मदत आम्हाला ताई करायची आहे तुम्हाला. या भावनेनं प्रत्येक भाविकांना मदत करा. खऱ्या अर्थानं ही सेवा जी होईल ना तुमच्याकडनं मदतीची, ती खरी भाऊबाबांची सेवा घडेल. कारण भविष्यात हीच मुलं कीर्तनकार होऊन येतील, भविष्यात बाबांच्या चरित्राची कथा करतील, भागवत करतील, रामायण करतील. बाबाचं चरित्र कथा कीर्तनाच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम हे सगळे बाळगोपाळ करणार आहेत. कारण संताला जात पात धर्म या गोष्टी नसतात, याच्या पलीकडे त्यांचं जीवन आणि त्यांचं कार्य असतं. बाबांनी कितीतरी गोरगरीब लेकरांच्या मुलींची लग्न लावली, लेकरांची शिक्षणं केली, पण ते काम करत असताना बाबांनी जातीच्या धर्माच्या पंथाच्या चौकटी मोडून काढल्या आणि त्याच्या पलीकडे गेले. म्हणून आज केवळ महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जगभरामध्ये बाबांचं नाव आहे. आपल्या बीड जिल्ह्यातले असतील किंवा महाराष्ट्रातली लोक बाबांना मानणारी की जी परदेशात आहेत, ते परदेशातसुद्धा बाबांची पुण्यतिथी साजरी करत असतील. हे किती मोठं यश आहे. तर बस तुम्हाला सगळ्यांना विनंती, स्वतःसाठी खूप जगतो आपण, पण जी लोक चांगलं काम करतात त्यांच्यासोबत राहण्याची आपल्याला सवय असावी. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती, जे काम माझं चांगलं चालू आहे त्या कामामध्ये तुम्ही सगळ्यांनी फूल नाही फुलाची पाकळी म्हणून एक माझीसुद्धा ही संप्रदाय सेवा घडली पाहिजे या भावनेनं तुम्ही सगळ्यांनी सहाय्य करावं. आणि नेहमीच मी जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये तर माझे खूप जास्त कार्यक्रम असतात, ठाण्याला घाटकोपरला, ती लोक नेहमीच माझ्या मदतीला धावून येतात. तर तुम्हालाही माझी विनंती, या कामात सहाय्य करा. दात्याचं नाव माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. नियोजित वेळेपेक्षा एक 15-16 मिनटं जास्त झाली, त्याच्याबद्दल क्षमा असावी. वयस्कर माणसं आहेत, कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही त्रास असतो. माझ्यामुळे त्रास झाला असेल, क्षमा असावी. हे सगळे माझी गुणी भावंड आहेत ना, संतोष महाराज आणि माऊली महाराज, आदरणीय आवारे बाबा, आणि त्यांचे चिरंजीव आहेत ना हरिओम महाराज. तर या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा, जोरात. जय जय